तो पुढच्या काळात विकला जाऊ नये, थांबणार नाही. म्हणजे महाराष्ट्र विकायची जी तयारी केलेली आहे, कर्जावर कर्ज घेतलं जात आहे. ज्या राज्यावर 2014 पर्यंत 2 लाख कोटीचं कर्ज होतं, ते आज 10 लाख कोटीवर गेलं. महाराष्ट्रातले उद्योग, गुजरात बोललं तर त्यांना राग येतो, पण ते गेलेच आहेत. वास्को सारखा मोठा उद्योग, तिथं हजारो लाखो युवकांना नोकऱ्या लागल्या असत्या, तो गेला ना. आता ते कोणते उद्योग आणतात, काय करतात, महाराष्ट्र विकतात, हे आपल्याला समजेल भविष्यात. पुरवणी मागण्या जे सरकार 94,000 कोटीपर्यंत मागत असेल, बजेटच्या बरोबरीने येत असेल, तर राज्याच्या तिजोरीचा किती दिवाळा निघाला याचा आपल्याला त्याचा अर्थ लागतोय.